तुम्ही हा पॉडकास्ट बघताय त्या दिवशी 27 फेब्रुवारी आहे, म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक राजाभाऊ बहिलुमे. ती भाषा ग्रेट, तो समाज ग्रेट. आणि पहिल्यापासून आपल्याला काय होतं, बोली भाषा प्राकृत, हो, आणि ज्ञान भाषा संस्कृत. परंतु आपल्याकडे बोली भाषा बोलणारा म्हणजे गरीब, हा अल्पबुधारण, त्याच्यामुळे तो कुठेतरी असा न्यून मंडळात आहे. त्यामुळे तो आपली बोली भाषा वापरत नाही. म्हणजे 1290ला आंध्र प्रदेशमध्ये मराठी शिकवण्याचे वर्ग होते. म्हणजे मराठी माणूस एखादा नाद धरला तर पूर्णच करतो. काय हे त्याचं लक्ष नाही. म्हणून मी फार आशावादी आहे. म्हणजे 200 साहित्य संमेलन कुठेच होत नाही. फार मोठं धन आहे मराठी माणसाच्या डोक्यामध्ये. साहित्य आहे, भाषा आहे, त्याचं हे धोतक आहे, तो कर्तृत्वान आहे. बरोबर. मराठी साहित्यात पण दम आहे, काय मराठी भाषेत पण दम आहे. दिल्लीमध्ये हमेशा मराठी माणसाला अडवलेलंच आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही हा पॉडकास्ट बघताय त्या दिवशी 27 फेब्रुवारी आहे, म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस. आपल्याला आपल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. आपल्या मराठी भाषेवर आपलं खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी सुद्धा सरकारला, शासनाला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवावे लागतात. मग आपण खरंच मराठी म्हणून यशस्वी होत आहोत की अयशस्वी होत आहोत? याच अनुषंगानं मराठी भाषेतला गोडवा, मराठी भाषेतलं समृद्धपण, मराठी भाषेचा वारसा हे सारं जाणून घेण्यासाठी अशाच एका मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या आणि मराठी भाषेचा चांगला अभ्यास असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक राजाभाऊ बहिलुमे. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आमच्या आजच्या पॉडकास्टमध्ये. राजाभाऊ बहिलुमे सर हे शिरूर महाविद्यालयामध्ये सध्या मराठी हा विषय शिकवत आहेत. दलित साहित्यामध्ये खूप मोठं काम केलेला हा माणूस आहे. त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत. MA, MPhil, PhD, डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट अशा पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांविषयीच्या आत्मचरित्राचं तात्या आणि आम्ही या नावाचं त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे. त्यांच्या वडिलांना सुद्धा हा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता. तर असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आलं आहे. नमस्कार सर, पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला थोडक्यात तुमची ओळख करून द्या. मी प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ विनायक बहिलुमे. तसं माझं मूळ गाव हे कर्जत, अहमदनगर जिल्ह्यातील आहे. MA करायला मी पुणे विद्यापीठात आलो 94ला. मग तुम्ही तिथे MA केलं, MPhil केलं, PhD केली. व PhD चालू असतानाच मी पुणे विद्यापीठामध्ये कामाला लागलो. मी 2000-2003 या 3 वर्षामध्ये मी तिथं काम केलं. ती पोस्ट कायमची नव्हती म्हणून 2003ला मी शिरूरला गेलो. त्या संबंधी सांगायचं म्हणजे 2001ला नागराज मंजुळे हे माझे विद्यार्थी होते. आणि त्यांना मी गोलपिटा, नांदोडे सरांचं जे आहे काव्यसंग्रह, तो मी त्यांना शिकवलेला आहे. त्यानंतर 2003ला मी शिरूरला गेलो, चांदमल तालचंद बोरा महाविद्यालयामध्ये. तिथे आपले भाऊ कराडे, ज्यांनी त्यांचा पिक्चर जो खोडा आहे, फार गाजलेला आहे, खोडा आहे, बबन आहे, ते माझे विद्यार्थी. असे माझे 2 चांगले विद्यार्थी या तुमच्या लाईनमध्ये आलेले आहेत. तसे अनेक प्राध्यापक झालेले आहेत. मी आतापर्यंत माझ्या हाताखाली 12 लोकांनी PhD केलेली आहे. 23 मुलांनी MPhil केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पोस्ट डॉक्टरेट केलेलं आहे. आता पण माझी 5 पुस्तकं आलेली आहेत. अनेक शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे पब्लिश आहेत. अशा प्रकारचा माझा हा प्रवास आहे. बरं, आता सुरुवातीला सर सगळ्यात पहिला प्रश्न, मराठी भाषेमध्ये अभ्यास करावा, मराठी भाषेमध्ये MA, MPhil करावं, त्यातल्या त्यात दलित साहित्य, हे निवडताना काय भावना होती पाठीमागं? माझी जी मोठी बहीण आहे मीनाक्षी बहिलुमे, तिने मराठी विषय घेतला होता. बरं. आणि ती घरी फकीरा वगैरे कादंबऱ्या चांगली वाचायची. ती वाचायची, आम्ही सगळं ऐकायचो. तिचं वाचन फार चांगलं होतं, आजही फार चांगलं आहे. आणि ते असं प्रभाव पडला की अरे काय कादंबऱ्या असतात. मृत्युंजय त्या काळी मी वाचलं, फकीरा वाचली, आणि मी असं भारावून गेलो. अरे म्हटलं हे फार चांगलं आहे आणि आपण हेच करायचं असं वाटलं. आणि 1984ला माझ्या वडिलांना आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, राष्ट्रपती पारितोषिक. त्यावेळेस मी दिल्लीला गेलो होतो. आणि एका शिक्षकाला एवढा बहुमान मिळतो हे मी जवळून पाहिलं. बरोबर. तेव्हा आपलं शिक्षकच व्हायचं हे मी 7वीलाच गृहीत धरलं होतं.
आणि माझ्या बहिणीमुळे मी हा विषय मराठी घेतला बर. आणि मी इकडे आलो, साहित्याच्या ओढीनेच मी इकडे आलो. बर. आता मराठी म्हटलं, भाषा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा येतं की कथा कादंबऱ्या, साहित्य भाषेतलं. मग तुम्ही पहिली कादंबरी कोणती वाचली जी लक्षात राहिली तुमच्या? तसं पाहिलं तर पहिली मग तसं म्हणलं फकीराच, फकीरा, मृत्युंजय. 10वीला असताना हे सगळे वाचलेले मी. हा. मग मृत्युंजय मी किती तरी वाचलं असेल. बर. मग फकीरासारखी कादंबरी वाचणं जे म्हणजे 30-35 लोकांना वाचणं सुद्धा पचनी पाडायला अवघड असतं. फकीरासारखी कादंबरी, ती कादंबरी वाचल्यानंतरचा एक्सपिरियन्स कसा होता? की एक सामान्य माणूस सुद्धा ह्या व्यवस्थेविरुद्ध लढू शकतो. तो कोणत्या थरातून येऊ द्या, पण जिद्द असेल तर तो लढू शकतो आणि त्याला लोक साथ देऊ शकतात. हा कळत नकळत मला आत्मविश्वास त्या काळी आला. बरोबर. आणि मी भारावून गेलो की अरे हे जिवंत पात्र आहे. म्हणजे तुमच्या साताऱ्याच्या भागातलं सगळे हे वाटेगाव वगैरे अण्णाभाऊंनी उभा केले ना, ते मी भारावून गेलो डोळ्यांसमोर उभा. हो. बरोबर. मग इथून तुमचा प्रवास सुरू झाला. आता एक मराठी भाषेचे तुम्ही अभ्यासक सुद्धा आहात, तुम्ही मराठी भाषा शिकवताय. आत्ताच्या मराठी भाषेची परिस्थिती, ह्या एकंदरीत परिस्थितीवर तुमचे काय मत आहेत? आत्ता मराठी भाषेची परिस्थिती चांगली आहे या मताचं मी आहे. ओके. होतं काय की आपण इंग्रजी साहित्य वाचतोय, हिंदी पिक्चर बघतोय, किंवा मेडिकल साईड असेल, इंजिनिअरिंग साईड असेल, तर इंग्रजी असल्याशिवाय आपल्याला तिकडे जाता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं वाटतंय की आपण फार मागे आहोत. तसं नाही. आज पाहिलं की मराठी पुस्तकं भारतात सर्वात जास्त तयार होतात, प्रकाशित होतात आणि खपले जातात आणि वाचले जातात. बर. तुम्ही पूर्ण पाहिलं म्हणजे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे 1 नंबरला आहे. आजही हजारो पुस्तकं दरवर्षी पब्लिश होतात आणि हजारो लोक वाचतायत. हे त्याचं धोतक आहे. किंवा लोक आज पुस्तक वाचतायत, तो झाला व्यवहार. मराठी भाषेची परिस्थिती चांगली आहे. मी काय म्हणतोय की जे कोश वाङ्मय आहे, म्हणजे कोणत्या भाषेला ग्रेट म्हणायचं, ज्यात कोश वाङ्मय आहे, विश्वकोश आहे, समाजविज्ञान कोश आहे, तत्वज्ञान कोश आहे, फुलांचा कोश आहे, नावांचा कोश आहे, शिव्यांचा कोश आहे, गावांचा कोश आहे. म्हणजे आपलं जो कोश वाङ्मय तो समृद्ध आहे ना. म्हणजे ज्या साहित्यामध्ये कोश वाङ्मय निर्माण होतं ते साहित्य उच्च दर्जाचं आहे असं मानलं जातं. बर. हे झालं कोश वाङ्मयाच्या अंगाने. साहित्याच्या अंगाने पाहिलं आपण की मराठीमध्येच पहिल्यांदा दलित साहित्य उत्पन्न झालेलं आहे. मराठीमध्ये दर्जेदार ग्रामीण साहित्य उत्पन्न झालेलं आहे. मराठीमध्येच पहिल्यांदा आदिवासी साहित्य येते मोठ्या अंगात. स्त्रीवादी साहित्य कुठं आलं? महाराष्ट्रामध्ये आलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी विज्ञान साहित्य. खरं म्हणजे आपण युरोपच्या तुलनेने एक 100-150 वर्ष मागे आहोत, पण विज्ञान साहित्य सुद्धा मराठीत पहिल्यांदा येते. म्हणजे आमचे संशोधक सुद्धा जयंत नारळीकर यांनी आपलं साहित्य 1975ला मराठीत लिहिलं. आपलं संशोधन मराठीत लिहिलं. आज मराठी विज्ञान साहित्याचा प्रवाह मोठा आलेला आहे. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे आपल्याकडून हे साहित्य भारतात पसरते, वेगवेगळे प्रवाह. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? वेगवेगळा दृष्टिकोन घेऊन वेगवेगळा प्रवाह आता लिहू लागलेला आहे. मग आता मधल्या काळात भटके विमुक्त साहित्य आलं. म्हणजे जो समाज या व्यवस्थेपासून दूर होता, साहित्यापासून दूर होता, ज्यांची पहिली पिढी शिक्षण घेते आहे, ते आता लिहित आहेत. बरोबर. हे ते होतं काय? म्हणजे एक मध्यमवर्गीय पांढऱ्या पेशांचं साहित्य होतं ना पहिलं सुरुवात. आज सगळ्या बहुजन साहित्य झाले. बरोबर. आणि साहित्याची परिभाषा बदलली मराठी साहित्याने. म्हणजे साहित्य म्हणजे आपल्या व्यथा वेदना मांडण्यासाठी साहित्याचा आपण आधार घेऊ शकतो. हा मराठी साहित्याने भारताला किंवा जगाला दिलेला संदेश आहे. बरोबर. त्यामुळे मी मराठी भाषा संबंधित, साहित्य संबंधित आशावादी आहे. अरे वा, चांगली गोष्ट. आता परवा दिवशी 4 दिवसांपूर्वी मराठी साहित्य संमेलन पार पडलं आपलं दिल्लीमध्ये, 98वा. तर त्याच्यामध्ये संमेलनाचे अध्यक्ष तारा बहाळकर त्यांनी सुद्धा एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळेस महात्मा फुलेंनी त्याला एक अशी टीका केली होती की हे घालमोड्या दादांचं संमेलन आहे, त्याच्यामध्ये आम्हा बहुजनांना स्थान नाहीये किंवा अशी एक परिस्थिती त्या काळी होती. पण आता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना बहुजन लोकांविषयी प्रेम आहे, आदर आहे, असं व्यक्तिमत्व आता आपल्याला लाभलं. किंवा मराठी साहित्य संमेलनाचा एक दुसरा भाग विद्रोही साहित्य संमेलन, त्याच्यामधून अनेक बहुजन साहित्यिक असतील, दलित साहित्यिक असतील, ते पुढे येतात. त्यांचं साहित्य निर्माण करण्याची क्षमता, त्यांची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे.
मग एकंदरीत आपलं मराठी साहित्य सुधारतंय. हो. पण एक खंतेची बाब अशी आहे की आमच्यासारखी जी तरुण पिढी आहे, आमच्या हातात हे साधन आले, मोबाईल आले, आणि त्याच्यामुळं आम्हाला तो पुस्तकांचा स्पर्श आहे, तो पुस्तकांचा फील आहे, तो आम्ही घेत नाही. म्हणजे जरी पुस्तक वाचायचं असेल तरी आम्ही किंडलवरती वाचतोय किंवा ते ऑडिओ बुक्स म्हणून येतात त्याच्यावरती. ठीक आहे, साहित्य पोचतंय, पण ती प्रक्रिया पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी, किंवा आता जेव्हा आम्ही स्क्रिप्ट लिहितो त्यावेळेस आम्ही कॉम्प्युटरचा वापर करतोय, आम्ही मोबाईलचा वापर करतोय, पण आज सुद्धा तुकाराम गाथेमध्ये ज्यावेळेस आपण तुकारामांचं हस्ताक्षर बघतो त्यावेळेस तो जो ऊर भरून येतो, अगदी ती भावना आत्ताच्या ह्याच्यामध्ये निर्माण होत नाहीये. आणि मग त्याच्यासाठी तरुण पिढीनं पुस्तक वाचायचे असतील, साहित्य वाचायचं असेल, तर सुरुवात कशी केली पाहिजे? ज्यांनी वाचलेलंच नाही पण त्यांना वाचायचे. फार चांगला प्रश्न आहे. पुस्तक हे साहित्याचं माध्यम आहे तसं. बरोबर. आता काळानुसार साधनं बदलतात. पूर्वी आपली बैलगाडी होती, मग तुमची सायकल आली, टू व्हीलर आली, फोर व्हीलर, आता साधनं बदललीत ना. तसं म्हणतो मी त्या अंगाने पाहतोय. ओके. आता साधनं बदललीत. आता जर माझ्या मोबाईलवर मला एका क्लिकवर ज्ञानेश्वरी मिळत असेल तर मी का पाहू नये? बरोबर. वाचण्याचा संबंध आहे, ती एक वेगळी मानसिकता आहे की पुस्तक हातात धरून वाचणं ही मजा आहे ना, ही मला मान्य आहे. पण ती मजा माझ्या पिढीने फार घेतलेली आहे. आजही आम्ही घेतोय. आम्हाला यातनं वाचायला आवडत नाही का कुणास ठाऊक, ती आपण वाचत आहोत असं फिलिंग होत नाही. परंतु जर लहानपणापासून आता मोबाईल हातात असेल आणि तो त्यावर वाचत असेल तर मला जे वाटतं तर त्याला वाटणार नाही, पण तो वाचतो आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल एफसी कॉलेजला ग्रंथ प्रदर्शन भरलं होतं, सर्वात जास्त लहान मुलं होती ती. बरोबर. आणि त्यांची खरी तुम्ही पाहिली का, हे लक्षण त्याचंच आहे की कॉमन घरातला माणूस सुद्धा जाऊन आज पुस्तक घेऊन येतोय आणि तो वाचतो आहे. आता ई पाहिलं का, म्हणजे पुण्यामध्ये सर्वात जास्त प्रकाशक आहेत. आता ई बुक, म्हणजे जुन्नर सारख्या ठिकाणी सुद्धा ई बुकचे काय आहेत आता प्रकाशक आहेत. जुन्नर असेल, पुणा असेल, आमचं शिरूर असेल, हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक गाव पातळीवर वृत्तपत्र निघते, ई वृत्तपत्र. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या बातम्या कव्हर होत आहेत आणि तो जगातला कुणी माणूस पाहू शकतो. तसं पुस्तकात तरीच निघत चालले, ई बुक निघत चाललेली आहे. बरोबर. त्यामुळे हे ई बुक निघणे ही काळाची गरज आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे मी आशावादी आहे. म्हणजे मुद्दाम असं नाही, कदाचित मी त्यातनं आलो असं नाही. मी बघतो ना, आता माझ्याकडे आमच्या ग्रंथालयात फार पुस्तकं, लाखाच्या वर पुस्तकं कॉलेजच्या, तरी मी माझे काही 300-400 पुस्तकं आणून ठेवले. मुलं मुली येऊन घेऊन जातात. बरोबर. ते वाचतायत, चर्चा करतायत. एक भाकर 3 चुली त्याच्यात मी पुस्तक काढतोय. आत्तापर्यंत 1100 लोकांच्या प्रतिक्रिया आहेत फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, वेगवेगळ्या ठिकाणी, वृत्तपत्रातून. हे कसं लक्ष नाही? इतकी मोठी कादंबरी लोक वाचतील का असं लोक म्हणत होत्या की लहान कादंबरी करा किंवा लहान पुस्तक करा 100 दृश्यात, जेणेकरून लोक वाचतील. 400 पर्यंत पण लोक वाचू शकतात, दर्जा असेल तर. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना, त्याच्यावर सुद्धा मराठी माणूस मात करेल, ही पिढी मात करेल. ज्या ज्या वेळेस संकट जाणवलेलं आहे, इतिहास आहे, त्यावेळेस मराठी माणसाने उभारी घेतली आहे. औरंगजेब येऊन गेला पण पुन्हा मराठी साम्राज्य उभं राहिलेलं आहे, दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. बरोबर. मराठी माणसाचे लक्षण फार वेगळे आहेत. बरोबर. आणि तो साहित्यावर प्रेम करणार आहे. आणि साहित्य जसं तुकारामांचं आहे, तसं समाजसुधारकांचं आहे, क्रांतिकारकांचं आहे. प्रत्येकाने हातामध्ये साहित्य घेऊनच क्रांती केलेली आहे. ती धार्मिक असेल, ती सामाजिक असेल, ती राजकीय असेल. त्याच्यामुळे मी सुद्धा म्हणतोय, आता विज्ञानकांत सुद्धा आपण साहित्य करतोय. विज्ञान साहित्य प्रभाव मराठीत येणं याचा अर्थ आता आपण ट्रॅकवर आहोत. खरं. बरोबर. म्हणजे जे लोक असं बोलतात की ह्या गोष्टींमुळे पिढी होते, त्या गोष्टीकडे एका आशावादी नजरेनं बघण्याचा जो दृष्टिकोन तुम्ही दिलाय, तो खरंच इतिहास कारणीभूत आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे खूप मोठा इतिहास आहे, त्याला संघर्ष आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे एक राज्य जी अख्खं राज्य जी भाषा बोलतं, त्या भाषेला दर्जा मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला. म्हणजे मराठी साहित्यिकांना संघर्ष आहे, क्रांतिकारकांना आहे, स्वातंत्र्य सेनान्यांना संघर्ष होता, तसा संघर्ष आपल्या भाषेला सुद्धा आहे. आणि ही भाषा हे संस्कृतीचं बलस्थान आहे असं म्हटलं जातं. म्हणजे संस्कृती टिकवण्यासाठी, संस्कृती वाढवण्यासाठी. तसं मराठी भाषा
संस्कृतीचं बलस्थान आहे यावरती तुमचं काय मत हो, आहे? अगदी बलस्थान आहे, यात वादच नाही. किंवा भाषा ही संस्कृतीची वाहक असते. ते शब्द टिकणं, ते शब्द येणं, ते त्या संस्कृतीचं लक्षण आहे. हा, भाकर हा मराठी माणसाचं संस्कृत लक्षात येते. बरोबर. धोतर असेल, फेटा असेल, आपण जे शब्द आहेत ना, ती संस्कृती उभा करते. म्हणून भाषा ही संस्कृतीची द्योतक आहे. हा, माध्यम तर आहेच आहे, संस्कृती वाहून नेते. ते शब्द नष्ट झाले मग ती संस्कृती संपली. शेवटी संस्कृती म्हणजे काय? आचार, विचार, व्यवहार. तुम्ही भाकर खात होता, झोपडीत राहत होता, ती झोपडी, ती भाकर, ते कालवण म्हणा, ठीक आहे नाही, ते जे सगळं येते ना, ते आपली संस्कृती आहे. बरोबर. आणि ते फक्त, आणि संस्कृतीचं रक्षण फक्त भाषाच करते. त्याच्यामुळे आपली जी संस्कृती आहे, मराठी संस्कृती, ती आता संस्कृती ही रोज बदलते. मग संस्कृती अशी कायम नसते, ती प्रवाही असते. आपल्या तर घरांचे आकार बदलले, आपले कपडे बदलले, आपले अन्न पदार्थ बदलले, संस्कृती, आपले विचार बदलत चालले. आपण इतरांचे काही शब्द घेतो आहोत. आपल्यात हिंदी शब्द फार आहेत, इंग्रजी शब्द फार आहेत. मंदिर शब्द आपला नाही आहे, आपला देऊळ आहे. पण कोणतेही प्राचीन मंदिर तो आपण स्वीकारायची परंपरा मराठीची फार आहे. आणि जो माणूस स्वीकारतो तो मोठा होतो. बरोबर. जो नाकारतो तो मोठा होत नाही. मला कोणत्या भाषेला विरुद्ध बोलायचं नाही. दक्षिणेमध्ये ते नाकारतायत नाही. जी भाषा स्वीकारते तीच मोठी होते. बरोबर. आणि स्वीकार हा मराठी भाषेचा काय आहे, एक प्रकारचा अंगभूत गुण आहे. मराठी माणसात सुद्धा आहे. तुम्ही म्हणता ना, मराठी माणसं इंग्लिशमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात, बोलते ना, तो मराठी माणसाचा गुण आहे. बरोबर. आमचे संत नामदेव उत्तरेत गेले, चक्रधर तुमच्या गुजरात बॉर्डरवरून आले, स्वीकारलं आम्ही. कानडाव विठ्ठलू, कर्नाटकावरून विठ्ठल आला. स्वीकार हा आमचं काय आहे, स्थायी भाव आहे. आम्ही आमचं सत्व गमावून बसत नाही. पुन्हा एकदा वरकरणी काही लक्षणावरून गोंधळून जाऊ नका. आमचा मुलगा मराठी बोलेल, हिंदी बोलेल, इंग्रजी बोलेल, पण त्याचं वागणं मराठी आहे. वा. असं मराठी असणं म्हणजे काय, तर मी फार वेगळा बोलतो. मी भारतीय असणं म्हणजे काय, मराठी असणं म्हणजे काय, गुजराती असणं म्हणजे काय, त्याचं लक्षण आहे. तर मराठी असणं म्हणजे तो तत्वनिष्ठ असणं. बर. ते लोक म्हणतात ना की मराठी माणूस तत्वासाठी जीव देईल. खरंय. काय एखादी गोष्ट जर कायद्यात बसत असेल ना, तर मराठी माणूस ठाम उभा राहतो. आणि ते कुठेतरी नैतिकतेत बसत नसेल, कायद्यात बसत नसेल ना, तो कस खातो. तत्वासाठी तो काही करेल. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे स्वराज्य का निर्माण झालं छत्रपतींचं, ते तत्वनिष्ठ होते, शिवनिष्ठ होते. म्हणून कॉमन माणूस त्यांच्या मागे लागला. महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे की महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. म्हणजे जेवढे समाजसुधारक महाराष्ट्राने दिलेत ना, ते काय दिलेत, ती परंपरा आहे. बरोबर. ती परंपरा आहे. म्हणजे महात्मा गांधी विरोध तात्विक तेवढाच मराठी माणसाने केलाय, आणि समर्थनही तेवढंच मराठी माणसाने केलेलं. हे तत्वनिष्ठ आहे मराठी माणूस. म्हणून मराठी माणूस स्वीकारतोय, म्हणून त्याचं वागणं तत्वनिष्ठत आहे. म्हणजे तुम्ही दिल्लीला जा, तुम्ही रात्रीचं महिला फिरू शकत नाही. पण आमच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही रात्री 12 वाजता फिरा, तुम्हाला काय त्रास होणार नाही. म्हणजे माझ्या अशा अनुभव आहेत माझ्या महिलांची. बरोबर. मी अनेक परराज्यातल्या महिलांची गप्पा केला. ते म्हणे आम्हाला फार शेप वाटतं. म्हणजे तो हिंदी बोलू द्या, तो इंग्रजी बोलू द्या, पण इथला जो मूळ संस्कृती आहे, जी मराठीपण आहे ना, ते जाणार नाही. आणि पुन्हा मराठीकडे यायला सगळं तुम्ही करा ना, मराठीमधून सगळं साहित्य शिकवायला सुरुवात करा. आता आपण सुरुवात केलेली आहे. हो. पुढचे 15-20 वर्षे बघा काय चमत्कार होतो. आता मेडिकल सायन्सचं शिक्षण सुद्धा तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता थोड्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या ह्याच्यामधून. आता तुम्ही जी गोष्ट बोललात सर, की आमचा मुलगा इंग्लिश बोलू द्या, हिंदी बोलू द्या, पण तो वागताना मराठी वागतोय. पण मग ही गोष्ट आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा आता बदलायला लागली. म्हणजे ह्याला कोणती गोष्ट कारणीभूत आहे ती नाही माहिती, पण दोन्ही लोक मराठी आहेत. आणि ते बोलताना दोघे अनोळखी आहेत. रस्त्यावर त्यांची गाठभेट झाली, पण एक जण दुसऱ्याला बोलताना ये रस्ता किधर जात आहे, अशा गोष्टी होतात. मग त्या गोष्टी चुकीच्या नाहीत का वाटत? तो जाणीवपूर्वक करतोय का मला मराठीत बोलायचं नाही? कारण म्हणजे महाराष्ट्र आहे. तुम्ही आंध्रामध्ये जा, तुम्ही त्यांच्या तेलुगूत नाही बोलला ना की ते तुम्हाला बोलणार सुद्धा नाही. तुमचं ते रागाने बघतील. तसं मराठी माणूस करतो का? नाही. राईट. तो हिंदी असेल तर हिंदी बोलूया आपण. ही रिस्पेक्टची गोष्ट आहे. बरोबर. ही रिस्पेक्टची गोष्ट असं मी ह्या अंगाने पाहतोय. कट्टर मी मराठी आहे मग मित्रांना दोष करतो, तसं मराठी माणूस नाहीये. म्हणजे जेवढे महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय आहेत तेवढे कोणत्याच राज्यात नाहीयेत.
हा माझा दावा आहे. बरोबर. आणि मी सांगायची गरज नाही. सुरुवातीला वाटायचं की बाबा मुंबई ही आर्थिक राजधानी आहे म्हणून. मग पुण्याचं काय, आमच्या नगरचं काय, आमच्या शिरूरचं काय, सगळीकडे जायचं. बरोबर. त्यांना ते सुरक्षित वाटतं. आणि तो म्हणजे मराठी पण लपवतोय का, नाही, तो हिंदीत बोलतोय. कारण त्याला वाटलं हिंदी असेल. आपण तसा आग्रह धरला आपण तर तो मराठीत बोलेल किंवा त्याला मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करेल. तो संवाद साधण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण भाषा ही संवादाचं माध्यम आहे. ते तुमच्या अस्मितेचं माध्यम केलं ना की तुमची भाषेत लढाई संपली. बर. ती तुम्ही दुसरीकडे गेला. बर. ते तुमची संवादाचं माध्यम आहे. मी काय म्हणतो मला कळलं. मग साताऱ्यात वरण म्हणतात, मी उरण म्हणतोय. ओके, तुम्हाला मला काय म्हणतात कळलं ना, प्रश्न मिटला. भाषा त्याला तुम्ही राजकीय मुद्दा केला, अस्मिता केली, तर तुम्ही ती वरकरणी भाषेची अस्मिता पाळत असला तरीही तुमच्या मानवतेपासून, भारतीयतेपासून तुम्ही दूर जात आहात. आणि मराठी माणूस हे करतोय ना, हे मागे ते कारण आहे. ही संतांची भूमी आहे, ही समाजसुधारकांची भूमी आहे. बरोबर. म्हणजे किल्ल्यावर सुद्धा मस्जिद बांधणारा आमचा राजा होता. म्हणजे आपला अवमान आहे का तो? नाही. रिस्पेक्ट देणे, रिस्पेक्ट घेणे काय, आणि ते भाषिक व्यवहारातून दिसतोय. थोडं फॅशन पण आहे, हिंदीत बोलणे, इंग्रजी बोलणे. तो त्यात थोडं आहे ना, त्यात थोडं आहे. त्यातनं बाहेर आपलं काढता येऊ शकेल. आता आम्ही तुम्ही बोलतोय तर त्या पाहणाऱ्या मुलाला वाटलं नाही मराठीत बोलूया आपण, हा मुद्दा पुढे झालेला आहे आणि तो ऐकेल. मराठी माणूस चांगली गोष्ट लगेच स्वीकारतो आणि जी गोष्ट तत्वात बसत नाही तुम्ही काही करा तो ऐकणार नाही. ओके. मग ही एक गोष्ट झाली. पण याच्या बरोबर एक दुसरी गोष्ट येते की मग तुम्ही म्हणालात की तो मुद्दा म्हणून करतोय का, तर नाही, त्याला वाटलं असेल तो पुढचा हिंदी. पण मग ही गोष्ट कधी कधी अशी सुद्धा होते की मी ह्या वातावरणामध्ये मी जर इंग्रजी बोललो तर मग मी मला प्रेस्टिज येते. तो एक भाग आहे. मग त्याच्यामुळे आपली मराठी भाषा तो एक भाग आहे. तो एक भाग आहे बरं का, की तो त्याला वाटतं किंवा मला प्रतिष्ठा मिळते इंग्रजी शब्द बोलल्यावर. तो एक आपला न्यूनगंड आहे. आणि तो का आलेला आहे की उच्च शिक्षण तुम्हाला इंग्रजीतून दिलं जातं. तुम्ही कोणतं विद्यापीठ काढा, पुणे विद्यापीठ घ्या, फक्त मराठीमधून, हिंदीमधून, बाकी इतिहास, भूगोल, सगळं इंग्रजीमधून. बरोबर. सगळं काही पुस्तक कशामध्ये आहेत? इंग्रजीमध्ये. म्हणजे आपण म्हणतो लोकसाहित्याचे चांगली पुस्तक कशामध्ये आहेत? मराठीचे, इंग्लिशमध्ये. मराठी सौंदर्यशास्त्र काय आहे? इंग्रजीमधून. म्हणजे तुम्ही ते त्या भाषेत नॉलेज तयार केलं नाही. म्हणजे अभि लोक म्हणायचे की कोणता समाज ग्रेट, विकास जोडे म्हणायचे ज्याच्या हत्यारे ग्रेट तो समाज ग्रेट. तर मी म्हणेन आजच्या भाषेत ज्याची भाषा ग्रेट तो समाज ग्रेट. ज्याची भाषा ग्रेट तो समाज ग्रेट. तुमच्या भाषा ही, तुमची बोली भाषा ही ज्ञान भाषा आहे का? असली पाहिजे. आमची बोली भाषा मराठी आहे पण ज्ञान भाषा कोणती आहे? इंग्रजी. म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात, त्या काळी मराठी कोश काढला त्यांनी, मराठी भाषा कोश. फारसीमध्ये आपलं कारभार झालायचा नाही, मराठीतून झाला पाहिजे. हे का? तुम्ही बघा चायनामध्ये त्यांना इंग्रजी येते का? नाही. रशिया, जर्मन, फ्रेंच त्यांना इंग्रजी येत नाहीये. ते त्यांच्या भाषेत शिकवतात, त्यांच्या भाषेत सगळं त्यांची बोली भाषा, त्यांची ज्ञान भाषा आहे. बरोबर. म्हणजे मी इस्रायल लोकांना फार मानतो, यहुदींना काय गोष्टी, म्हणजे ते संख्येन कमी असतील म्हणून माहिती नाही मला. कारण कोणालाच उपजत डोकं जास्त असतं, कोणाला कमी असतं ह्याच्या माझा विश्वास नाही. काही लोक म्हणतात नाही ते फार हुशार असतात म्हणून, तसं नाही. कारण अनेक सायंटिस्ट ते आहेत, ज्यू लोक आहेत, त्यांची हिब्रू नावाची भाषा होती, प्राचीन भाषा, आपलं संस्कृत वगैरे तशी त्यांची भाषा होती. त्यांनी ती भाषा एवढी डेव्हलप केली, त्यांनी सगळं संशोधन हिब्रूमध्ये आहे. बर. म्हणजे आज तो प्रगत काय आहे देश आहे, संख्येने कमी पण दबाव अख्ख्या जगावर आहे. बरोबर. पण तो आपलं सगळं नॉलेज आपल्या प्राचीन भाषेत लिहू शकतो, त्यात व्यवहार करू शकतो. त्या बोली भाषेला ज्ञान भाषा ज्यांनी केली तो समाज प्रगत झाला. बरोबर. चायना आपल्यावर झाला, मुक्त झाला. आज चायना कुठे? महासत्ता आहे चायना आज. जपान राखीतून वर आलाय का तो त्याच्या बोली भाषेत शिकवतोय. मी हमेशा म्हणतो की आमच्या मराठी माणसाला सगळं मराठी सांगा बरं, आमचं लहान पोरग 100 पोरं सुद्धा कॅम्प्युटर बनवत असेंबल कर. बरोबर. आणि तुम्ही भाषा म्हणजे कसे तुमची
ज्याला बोली भाषा आहे त्या लिपी आली हा आहे का नाही. आता कॅम्प्युटरची भाषा आली, हो कोडिंगची भाषा आली, हा श्रीलिपी वगैरे तुमची भाषा. म्हणजे ज्या भाषेमध्ये सगळं भाषा बदलत गेली, समाज बदलतो. बघा लिपी पूर्वी नव्हती, इसवी पूर्वी, इसवी शतक पहिलं तेव्हा लिपी आली आपल्याकडे. हा भारतामध्ये लिपी आधी नव्हती. आधी सगळं बोली होतं सगळं. म्हणजे वेद सुद्धा आपले मुखत होते. बुद्धाची वचनं, महावीराची वचनं लोकांनी पाठ केली. आणि इसवी सन पहिल्या शतकात लिहिली गेली लिपी आल्यावर. बरोबर. म्हणजे लिपी आली, ज्ञानाचा काय वाढला, स्रोत वाढला आहे का नाही. आता तुमचा मोबाईल आला, ही भाषा आली, स्रोत वाढला, संवर्धन वाढलं. हा युनिकोड आलं, मराठीत कुठेच ओपन होते, वाचू शकतो. म्हणजे आता जावा भाषा आली, आता वेगवेगळ्या भाषा आल्यात. हा म्हणजे काय, तुमच्या ई भाषा आली, प्रगत झाला तुम्ही. मग त्या ई भाषेमध्ये तुमचं नॉलेज आहे का. मग जसा समाज बदलत जातो तो भाषेच्या अंगाने बदलतो. म्हणजे पाहिलं आपण की आपण तसे फार प्राचीन आहोत. इंग्लंड फार आता इसवी पूर्व ते नव्हतं पण असतं. बरोबर. हा पण त्यांनी त्यांची भाषा प्रगत केली, त्यात त्यांचं विज्ञान लिहिलं, जगावर राज्य केलं, त्यांना विज्ञान सांगितलं, जागतिक भाषा झाली. आम्ही कुठे गेलो नाही आणि आमची बोली भाषेचा आम्ही ज्ञान भाषा केली नाही. आणि पहिल्यापासून आमच्याकडे काय होतं, बोली भाषा प्राकृत आणि ज्ञान भाषा संस्कृत. म्हणजे आमच्याकडे ते डोक्यात फिट बसलं की बोली भाषा वेगळी आणि ज्ञान भाषा वेगळी. त्या सेटअपमुळे आजही आमचं आहे. बरोबर. बोली भाषा आताही आम्ही काय होतो, बोली भाषेत बोलतोय. लिहिता म्हणत काय होतो, आम्ही प्रमाण भाषा वापरतो. अशोक केळकर नावाचे भाषा वैज्ञानिक होते. ते म्हणे की तुम्ही आदिवासींना हे भाषा शिकवू नका, त्यांना त्यांच्या भाषेत शिकवा, तर त्यांना गोडी वाटेल, हे साहित्य माझं आहे असं कळेल. म्हणजे माझा तुम्हाला अनुभव सांगतो. मी माझ्या गावाला आमच्या वर्गात पहिला सीतावली विद्यापीठामध्ये माझी नगरी भाषा लका वगैरे बोलायचो. मी मागे बसायचो, पुढं बेंचवर बसणारा मुलगा. आपली पुण्याची भाषा आपल्याला येत नाही, आपण लका बिका बोलतो, म्हणजे न्यूनगंड माझ्यात. बरोबर. आणि मी असं सरांना दिसू नये असं बरोबर असं मॅनेज बसून मागं पाडायचो. आणि 6 महिने पाहिलं आलो, अरे म्हणलं आपणच ग्रेट आहोत, काय करायचं यांचं. म्हणजे सांगायचं काय, मी सुद्धा एक न्यूनगंडामध्येच होतो. मराठी माणूस त्यात न्यूनगंडामध्ये आहे की आपल्याला हे जमेल का. म्हणजे जपानीज आज पुढं काय आहेत, त्यांच्या बोली भाषेत सगळं आहे. चायना काय पुढं आहे, त्यांच्या बोली भाषेमध्ये. आपण जर आपलं सगळं साहित्य मराठीमध्ये केलं तर तुम्हाला सांगतो मराठी माणूस इतका पुढे जाईल, त्याचा वेग म्हणजे फार जास्त असेल. कारण का, जापनीज माणसांना एकच भाषा येते, काही कमी लोकांना 2 भाषा. आपला सहज हिंदी बोलतो, सहज इंग्रजी बोलतो, मराठी बोलतो. माझ्या काय नातू गुजराती आहेत, माझी बहीण गुजरातला आहे, तर तुम्हाला गुजराती बोलतो, हिंदी बोलतो, छान मराठी बोलतो, 3-4 भाषा एकत्र बोलतो. आणि भाषा ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. जर भारतीय माणसं 3-4 भाषा, ह्याचा आता काय आपला सेटअप फार चांगला आहे. फक्त ते सॉफ्टवेअर डेव्हलप काय केलं आपण, इन्स्टॉल केलं नाही. इन्स्टॉल केव्हा करू, जेव्हा आपण ते डेव्हलप करू. आता तो आपला प्रयास चालू झालाय की मराठीत लिहा. कुसुमाग्रजांनी तोच प्रयत्न केला, सावरकरांनी तोच प्रयत्न केला. मराठीतून तुमचं काय करा, नवा काळाने तोच प्रयत्न. मराठी शब्द पर्यायी काढा आणि मराठीत सगळे लिहा. जयंत नारळीकर मराठीत लिहिलं. आता आपले संशोधक काय करतायत, इंग्रजीमध्ये लिहित आहेत. मग त्यांना आधी इंग्रजी भाषा शिकायची आहे, मग ते इंग्रजी लिहिण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे फार वेळ लागतो. जर हे मराठी भाषेतून झालं, आपल्या बोली भाषेतून झालं काय, म्हणजे आपल्याकडे जेव्हा पर्याय लिहितो आपण, म्हणजे आपल्याकडे अजून काय असे पर्याय झाले नाहीत का, म्हणजे प्रयत्न झाले नाहीत का. प्रयत्न झाले, पण त्यांनी काय केलं, त्या इंग्रजी शब्दाला संस्कृत शब्द आणले. ते बोलायला अजून अवघड जाते. म्हणून माझं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागातल्या माणसाने पुढाकार घेतला आणि रोजच्या भाषेतील शब्द जर पर्याय म्हणून दिले तर हे नॉलेज मराठी माणसाला किंवा भारतीय माणसाला अवघड नाही, फक्त त्या बोली भाषेत नाही द्यावं. बरोबर. त्याच प्रश्नाकडे थोडंसं यायचं होतं मला. प्रमाण भाषा म्हणून आपण हे करतो की लिहिताना, तुम्ही आता सांगितलं, लिहिताना आपण प्रमाण भाषेत लिहितो. किंवा कुठल्याही शहरामध्ये गेलो, 4 चौकात गेलो की मग माझं ना, म्हणजे असं होतं आपलं, आपसुक होतं ते होतं. मग त्याच्याऐवजी नाही माझं हे होतं, हे कधी होणार, त्या बोली भाषांचा विकास कधी झाला. म्हणजे बोली भाषांचा गोडवा इतका आहे,
आपण इंग्लिश बोलणाऱ्या माणसाला सांगू शकत नाही तो कुठल्या देशात आलाय. हो. पण मराठी बोलणाऱ्या माणसाला आपण जिल्ह्यातला सांगू शकतो की तो ह्या जिल्ह्यातला आहे. हो हो हो. मग ते सोलापूरचं बे लगेच- असेल, लगेच समजतं. आपल्या सातारा इकडचं लाका असेल, ह्या गोष्टी आहेत. हो. किंवा कोल्हापूरचे करायला विचारलं, आमचं कोपरगाव येऊन राहिलो. हा, मग ह्या गोष्टी आहेत. मग ह्या प्रमाण भाषेच्या अतिरेकामुळे बोलीभाषा मागे राहत नाही. ह्याला कारण असं आहे की आपल्याला मध्यमवर्ग तयार झाला. पांढरे पेश समाज जो आहे ना, हा, तो तयार झाला. मी चांगलं उदाहरण आहे तुमचं पंजाबी. हा, पंजाबीमध्ये मध्यमवर्गीय नाहीये. बर. आपल्याला जो मध्यमवर्गीय आहे, हा, मी काही कोणत्या अंगाने बोलत नाही, वेगळ्या अंगाने, कारण त्यांना त्याच्यामुळे बघा पंजाबी माणूस पंजाबीत बोलतो. तो कुणी असू दे. हो. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा गेलं पंजाबीच. हो. त्यांची बोलीभाषेत बोलतात. हा. त्यांची सर गाणी कशी आहेत? पंजाबी. बोलीभाषेत आहेत. हो. बघा तुम्ही असं काय म्हणतो, असं का घडलं? मध्यमवर्गीय नाहीये. आपलं जो पांढरे पेशी आहे, सदाशिव पेटी, अमुक, त्यांनी ते जे प्रमाण काढलं ते तिकडं घडलं नाही. आणि त्यांचा तो शेतकरी आहे, तो श्रीमंत आहे. बर. श्रीमंत माणूस म्हणतो मी ग्रेट आहे, हो, माझी भाषा ग्रेट, हा, माझं सगळं ग्रेट. तू कोणता विचार करत नाही. हा, तो श्रीमंत आहे, तिथं मध्यमवर्गीय नाही. मग त्यांची बोली भाषेत सगळं साहित्य आहे, वाङ्मय आहे, गाणी आहेत, पिक्चर त्यांचे त्या भाषेत आहेत. हो. फक्त मधला वर्ग नाहीये. आमच्याकडे गरीब माणूस आहे जो बोलतोय ना, म्हणजे भाषेत सुद्धा राजकारण असतं. ते भाषेत खेळलं जातं. मी त्याला आपण अनेक उदाहरण देऊ शकतो. आहेत. परंतु आपल्याकडे बोली भाषा बोलणारा म्हणजे गरीब, हा, अल्पबुधारक, है की नाही? त्याच्यामुळे तो कुठेतरी असा न्यूनगंडात आहे. त्यामुळे तो आपली बोली भाषा वापरत नाही, जी पंजाबमध्ये होत नाही. तो श्रीमंत आहे, तो चारचाकीत येतोय, आणि तो तिथं मध्यमवर्गीय नाहीये. त्यामुळे त्याचं सगळं गाणी, त्याचं सगळं साहित्य, ते सगळं त्याच्या बोली भाषेत येत. आणि तो आत्मविश्वास बोल. आपल्याकडे कोल्हापूर पट्टा बघा कसा बोलतोय, पण तो समृद्ध आहे. बरोबर. सातारा, कोल्हापूर एकदम बिंदास. आमचा नगरी माणूस दुष्काळी भागातला, बीड उस्मानाबाद, एकदम असं दमून राहील. कोल्हापुरी कुठं जाऊ द्या ना, बरोबर. तो शिवाय जुळून बोलणार का? अर्थकारण सुद्धा फार महत्वाचं आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, म्हणजे भाषेला नुसती सुट्टी येत नाही, तर अनेक गोष्टी आहेत. तर मध्यमवर्गीय आहे का, अर्थकारण कसं आहे, तो कुठनं येतोय, तर समाजात प्रतिष्ठा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं कारणीभूत ठरतात. पंजाबमध्ये तशा काही गोष्टी नाही, स्तरीकरण नाही डायरेक्ट. बरोबर. समृद्ध आहे तिथलं. हा, समृद्धी आहे. म्हणजे जातीचं असेल, इतर गोष्टी असेल, तरी नाहीये, एकच हे. आणि सगळं समृद्ध असल्यामुळे पाच नद्यांचा प्रदेश, ते तिथं बोली भाषा सगळी येते. त्यामुळे तिकडे न्यूनगंड येत नाही, आपल्याकडे येतो. बरं बरं बरं. आता मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषा अजून वाढवण्यासाठी, ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, किंवा जेनझी जनरेशन जे म्हणतोय आपण आत्ताच, त्या लोकांना त्याची गोडी वाढण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी कराव्यात? काय गोष्टी कराव्यात? पहिली गोष्ट, आता NEP मध्ये फार चांगला आपल्याकडे 2020 जो आलेला आहे नवीन अभ्यासक्रम, त्यामध्ये भाषेला फार प्राधान्य दिलेलं आहे. आणि कायदा सुद्धा मराठीतून शिकवला पाहिजे. मेडिकल इंजिनियर असेल, हे मराठीतून शिकवलं पाहिजे. हा जर प्रयत्न झाला तर तुम्हाला मी सांगतो, मराठी बोलण्याचे क्लास लावावे लागतील. बरोबर. म्हणजे 1290ला आंध्र प्रदेशमध्ये मराठी शिकवण्याचे वर्ग होते. 1290ला. मग तुम्ही जर अभिजात भाषेचा प्राध्यापक पठारे अहवाल पाहिला, जो नेटवर आहे अभिजात भाषेचा, त्यात त्यांनी उदाहरण दिले. मग तिथं मराठी भाषा शिकवत होते. ही फार मोठी गोष्ट आहे. आजही फॉरेनला मराठी काही शाळा आहेत, जर्मनीमध्ये मराठी शाळा आहेत. म्हणजे आपण फार आशावादी आहोत, त्यात वाद नाही. म्हणून तसं आपलं ज्ञान भाषा केली मराठीला तर चित्र बदलेल. बरोबर. चित्र बदलेल असं मला वाटतं. मराठीमध्ये लहान मुलांचं साहित्य कमी होत चालले. बर. मराठी साहित्य म्हणजे आपल्या वथ्यावरनं मांडायचं एक साधन म्हणून एक प्रौढ वर्गच तिकडे वळतोय, म्हणून आपल्याला प्रवाह जास्त आले मराठीमध्ये. लहान मुलांसाठी जे साहित्य म्हणतो, म्हणून साने गुरुजींचं महत्व आता कळत आपल्याला. बरोबर. संस्कार तिथे आहेत, ते साहित्य चांगलं आलं पाहिजे. आणि होतं काय आपल्याकडे मराठीला पर्याय देतात. बर. ऑप्शन देतात. कॅम्प्युटर, मराठी काय घ्यायचं तुम्हाला, आणि ते शाळाच काय म्हणते, हे करू नका, हे घ्या.
म्हणजे आता शिरूरमध्येच एका शाळेने मराठी बंद केलं. हा, पर्याय देऊ नका, पर्याय देऊ नका. मराठी त्याला गोडी लागू द्या, मराठी भाषेसंबंधी, मराठी साहित्यासंबंधी. कारण साहित्य मी फार महत्वाचं मानतो. साहित्य हे संस्कार करतं. म्हणजे तुम्ही मेडिकलला गेला, इंजिनिअर गेला ना, आजचे डॉक्टर, आजचे इंजिनियर कसे वागतात मी जास्त भाषा करणार नाही, परंतु संस्कार फार महत्वाची गोष्ट आहे. कारण साहित्य म्हणजे काय, हे मूल्य शिक्षण आहे. कसं वागावं, कसं वागू नये. आणि त्यात म्हणजे पात्र येतात, माणूस, एक नायक, एक खलनायक. तर कळत न कळत आम्ही चांगला कोण, वाईट कोण हे सांगत जातो साहित्यातून. म्हणून साहित्यावर संस्कार होतो. बरोबर. काय पूर्वी काय व्हायचं की घरातून एक साहित्य त्यांना, म्हणजे आरती असेल, काय ग्रंथ असतील, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे शिकवलं जायचं होतं. वाचन व्हायचं, पारायण असतील. हे की नाही. आता शहरीकरण झाले. शहरीकरणामध्ये हे पारायण होत नाहीये. मी ते करा असं म्हणणार नाही, कारण मागे परत जा असं मी म्हणत नाही. नवीन जी पुस्तक आले आहेत, नवीन जे आलेले त्यांना ओळख करून द्या. अभिजात मराठी भाषेचा संबंधी जे डॉक्टर रघुनाथ पठारे अहवाल आहे, कुणी वाचलाय का? नेटवर उपलब्ध आहे, वाचा. मराठी भाषा कशी आली, मराठी शब्द कसे आले, साहित्य कसं आलं, अभिजात कशी आहे, आणि अभिजात साहित्य म्हणजे काय. म्हणजे आमचं साहित्य घरापर्यंत पोहोचतं, घरदारापर्यंत. म्हणजे अण्णाभाऊ साठे जो 1.5 दिवस शाळेत गेला माणूस सातारचा, तो कादंबरीमुळे जगात गेला, रशियापर्यंत पोहोचले. आणि त्यांच्यावर 7 पिक्चर निघाले. ह्याचा अर्थ काय? बरं, आमच्याकडे अखिल भारत साहित्य संमेलन होतं, तसं आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन होतं. माझ्याकडे मी त्याच्यावर घेतलं होतं प्रोजेक्ट, तो माझा पूर्ण झाला नाही, पण माझ्या काही मुलाला तो विषय दिला. डॉक्टर उदार म्हणून आहेत, मराठीतील विविध साहित्य संमेलने. माझ्याकडे 200 साहित्य संमेलनाचे नाव आहे. बापरे. आता बोला, हे काय फॅड आहे? म्हणजे कन्नडमध्ये असं होतं का? तमिळमध्ये, तिकडे भाषा अस्मिता फार आहे, मग कन्नडचे 100 व्हायला पाहिजेत. त्यांचं कुठे होते अखिल भारतीय तमिळ साहित्य संमेलन? किती होते? नाही होत. आमचे 200. गुराकी साहित्य संमेलन सुद्धा आहे, बाल साहित्य संमेलन आहे, तरुण साहित्य संमेलन आहे, डॉक्टर साहित्य संमेलन आहे, इंजिनियर डॉक्टर संमेलन आहे, महानगरी आहे, मराठवाडी आहे, कोकणी आहे, दलित साहित्य संमेलन आहे, ग्रामीण साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन. एक शिरूरला शिवार साहित्य संमेलन भरलं, तर पहिला अध्यक्ष मी आहे. शिवार म्हणजे मी तर जाऊ शकत नाही ना, मग आम्ही 100-200 माणसं एकत्र येतो आणि राणामध्ये साहित्य संमेलन भरवतो. ही फार मोठी गोष्ट आहे. ही साहित्यासंबंधी ओढा असल्याचे लक्षण आहे. बरोबर. म्हणजे 200 जर साहित्य संमेलन होत असतील, अजून तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे मराठी माणूस एखादा नाद धरला तो पूर्णच करतो. काय हे त्याचं लक्षण आहे. म्हणून मी फार आशावादी आहे. म्हणजे 200 साहित्य संमेलन कुठेच होत नाहीत. म्हणजे आमच्याकडे पैसे देऊन कथाकथनाचा कार्यक्रम होतो, काय वाचना कार्यक्रम होतो. तुम्ही जा बरं कन्नडमध्ये, नाहीत होत. तुम्ही पैसे देऊन. हो, यस. आमच्या महानगरामध्ये नाट्यगृह असतंच. हे जे आहे ना, हे त्याचं धोतक आहे. म्हणजे खुणा आहेत ह्या. बरोबर. आणि ह्या जर आपण विकसित केल्या, काय कारण का, म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन सगळ्यांनाच वाव मिळू शकत नाही, आहे की नाही. मग तो म्हणतो की मी आता कोकणचा आहे, मग कोकण का करू नये माझं कोकण साहित्य संमेलन. बरोबर. वैदर्भी साहित्य संमेलन आहे, मराठवाडा आहे, याला पर्याय विद्रोह पण आहे. हो. फुले आंबेडकर साहित्य संमेलन, काय बोलते, गुराखी साहित्य संमेलन होऊ शकतं. यस, होऊ शकतं. हे मराठीचं फार मोठं धन आहे. मराठी माणसाच्या डोक्यामध्ये साहित्य आहे, भाषा आहे, त्याचं हे धोतक आहे. कारण लक्षण येते, तुम्ही कसं ओळखणार ह्याला भाषेसंबंधी प्रेम आहे का नाही, कसं ओळखणार? हे लक्षण आहेत. तिथं अस्मिता आहे. दक्षिणेमध्ये अस्मिता आहे. इथं आमचं विज्ञान साहित्य संमेलन भरतंय, अजून काय पाहिजे? विभागीय साहित्य संमेलन भरतंय, अजून काय पाहिजे? आश्मदर्शन मेळावा भरायचा पूर्वी, आताही भरतोय. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने भरतोय सगळे. हे फार आता पीठ झाली माझ्याकडे. एवढं साहित्य मटेरियल असं उपलब्ध आहे. त्याचे अध्यक्षीय भाषणे आहेत, म्हणजे प्रकाशक आले आहेत, वाचक आलेले आहेत, वक्ते आलेले आहेत, साहित्यिक आलेले आहेत, आणि ते सगळं करतायत. ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपण टिकून धरलेली आहे.
हो. म्हणजे आपलं संमेलन आता वेगवेगळे विभागीय साहित्य संमेलन सुद्धा आज बाहेर भरत आहेत. म्हणजे शिरूरला भरणार फुले शाहू आंबेडकर उच्च साहित्य संमेलन बर 5-6 वर्ष झालं ते बाहेर येतात. आता एक ट्रेन आलाय बाहेर भरवायचं इंटरनॅशनल. आता तो चांगली गोष्ट आहे. तिथं जाऊन मराठी झेंडा रवला जातोय. काय ट्रिप पण होते पण तो साहित्याच्या मार्फत होते ह्यात मला आनंद आहे. बरोबर. म्हणजे जागतिक स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरतायत याचा अर्थ काय साहित्य आणि भाषा पोचते या संबंधी लोकांमध्ये अस्मिता आहे आणि त्यासाठी वेळ आणि पैसा द्यायला तयार आहेत. फक्त ते ज्ञान भाषा म्हणजे ज्ञान भाषा आहेच ती. आपलं कोश मागणी आहे म्हणजे काय हो तत्वज्ञान कोश मराठीमध्ये आहे, विश्वकोश आहे, समाज विज्ञान कोश आहे, संस्कृती कोश आहे. हो कोश मागणी म्हणजे काय आज जगातलं सगळं आमच्या जवळ आहे आज. हो काय 12 खंड आमच्या वाईला बघा ना तुम्ही एक पिढी तयार झाली शासन तयार माग आहे. काय फक्त जे अभ्यासक्रमाचं जे आहे तो अभ्यासक्रम जर आला आणि त्यामध्ये जर आम्ही डिग्री देऊ लागलो बरोबर तर मराठी माणूस फार पुढे जाईल. माणूस पुढे जावा असं म्हणत नाही किंवा फार चांगलं योगदान देईल जगाला. मेडिकलमध्ये इंजिनिअरिंगमध्ये योगदान देऊ आम्ही. म्हणजे मराठी माणूस पुढे जावा असं म्हणणार नाही. वसुधैव कुटुंबकम ही परंपरा आहे आपली मराठी माणसांनी ती जपली संतांच्या मार्फत 5 हजार आपल्याकडे आलेला आहे. काय तर मग ते अस्मिता मी बाळगत नाही. आपला झेंडा मराठी माणूस चांगलं योगदान देऊ शकतो. इंजिनिअरिंगमध्ये तो तुमच्या मेडिकलमध्ये जी ज्ञान परंपरा इंग्रजीमध्ये आहे ती मराठीत आली ना फार चांगली संशोधक आपण देऊ शकू असं मला वाटतं. बरं आता तुम्ही जे बोललात की मराठी भाषा ऑप्शनलला ठेवली जाते. तर आमचा सुद्धा अनुभव आहे की 90%च्या 90% वरती ज्या लोकांना मार्क आहेत त्यांनी आयटी विषय घ्यायचा. 90च्या खाली असतील त्यांनी मराठी विषय. आता त्याच्यामध्ये कॉलेजचं अर्थकारण सुद्धा असतं. आयटी म्हणलं की जरा डोनेशन मिळतं वगैरे त्या गोष्टी असतात. पण तरी सुद्धा आम्ही मराठी ठेवली. अरे वा. आणि मग मराठीच्या एक शेवटच्या प्रश्नाकडे म्हणून मराठी रुजवायची असेल मराठीची गोडी विद्यार्थ्यांना लावायची असेल तर त्याच्यामध्ये शिक्षकाचा वाटा खूप मोठा आहे. मग आजकाल एका बाजूला तुमच्यासारखे शिक्षक आहेत ज्यांच्याकडून मराठी पसरते मराठीचं ज्ञान लोकांना पोचते पण एका बाजूला अशी सुद्धा बाब आहेत की मराठीच्या तासाला लोकांना झोप येते. खरंय. मग ते शिक्षण चुकीचं नाहीये ते शिकवण्याची पद्धत बरोबर. मग ह्याच्यामध्ये शिक्षकांचा अभ्यासकांचा साहित्यिकांचा किती फार मोठा रोल आहे. शिक्षकांचा फार मोठा रोल आहे. परंतु आता मी हमेशा काय म्हणतो की मी मराठीचा प्राध्यापक आहे. लोक म्हणतात तसं पाहिलं तर मी मराठीचा प्राध्यापक नाहीये. मी मराठी साहित्याचा प्राध्यापक आहे. मी काय कसं लिहायचं कसं बोलायला शिकवत नाही. हिस्ट्री सुद्धा काय शिकवतात मराठी शिकवतात. मी माध्यम आहे मराठी. माझा विषय साहित्य आहे. बर माझा विषय काय आहे साहित्य. मराठी भाषा कुठे शिकवली जाते आपल्याकडे. बर मराठी साहित्य शिकवलं जातं टेक्निकली हे की नाही तुमची म्हणतात. आणि ते तरी मी काय म्हणेल मराठी साहित्यिकांचं सुद्धा काय आहे साहित्यिकांचं आणि शिक्षकांचं फार मोठा रोल आहे यात. तो गोडी लावू शकतो. म्हणजे मराठी प्राध्यापक तोच तो एकदा बोलायला सुरुवात झाला किंवा तर लोकांना ऐकत राहिलं पाहिजे. बरोबर. काय त्यात संदर्भ आले पाहिजे आणि त्याच्या रोजच्या जीवनासंबंधी तो बोलला आणि त्यात त्याला पटेल असं बोलला तर लोक नक्कीच काय होतील इकडे येतील. पण होतं काय व्यवहार फार महत्वाचा ठरतो. म्हणजे मराठी घेऊन पुढं काय करणार. मराठी म्हणजे मराठी साहित्य. मी पुन्हा मराठी भाषा वेगळी गोष्ट आहे. मराठी साहित्य ही वेगळी गोष्ट आहे. मराठी साहित्याचं माध्यम मराठी आहे. भाषा शिकवून ही मेथड वेगळी आहे. डेक्कन कॉलेज तिकडे मराठी शिकवलं जाते. मराठी भारतीय भाषा तिथं मूल नाही आज. म्हणजे तो तुम्हाला जर एम ए करायचं असेल तर तुम्हाला महिन्यात 1,500 मिळतो. हॉस्टेल सगळं मिळतं फ्रीमध्ये आणि तुम्हाला वर पैसे मूळ जात नाहीयेत शिकायला. म्हणजे भाषा शिकायच्या लोकांना हे नाही आता. कारण का ती मला रोजगार देत नाहीये. आत्ता माझ्या गरजा वाढलेल्या आहे. माझा मोबाईल लागतो आहे मला गाडी लागते आहे हे की नाही. तर मग मला जास्त पैसे काय नाही मिळतील. आणि घरचे आणि समाज काय म्हणतोय तू जास्त पगार आहे तोच यशस्वी. म्हणजे उद्या माझे सगळं संत साहित्य पाठ असेल चांगलं बोलत असेल सगळं साहित्य मी बोलत असेल पण मी पैसा कमवत नसेल तर ते म्हणते तू कुछ कमी आहे.
म्हणजे आजच्या भाषेमध्ये तुमचं मूल्य तुमच्या पैशावरून केलं जातं. बरोबर. आणि ते चुकीचं आहे मी असं म्हणणार नाही. उगाच भावनिक होऊन काय फायदा नाही, पण त्याचा शेवट फार वाईट होतो मग. ते महत्वाचं आहे. म्हणून आपल्या आता सुवर्णमध्य काढता येईल का? भाषा शिकवता आली पाहिजे पहिली गोष्ट, साहित्य शिकवलं पाहिजे, आणि या भाषेमध्ये इतर नॉलेज देता आलं पाहिजे. बरोबर. मी अजून म्हणेन की बडबड गीते तुम्ही लिहा करा. बडबड गीते खास जाणीवपूर्वक पैसे देऊन बडबड गीते तयार केली पाहिजे. लहान मुलांना गोड लागली पाहिजे. आणि त्या आजच्या नवीन माझ्या म्हणजे तू बघा पहिलं मराठी सांगितलं वेगळं होतं. जेव्हा आजी आतुर होता कसं काय मराठी गाणं कुठे गेलं पार. बरोबर. वाजले की 12 दिल्लीपर्यंत असं सकस येऊ द्या. आणि मी अजून म्हणतो की ग्रामीण भागातला तरुणच याला पर्याय देणार आहे. माफ करा मी शहरातल्या तरुणासंबंधी वेगळं बोलतोय असं नाही. ग्रामीण भागातला मुलगा तरुण ह्याला चांगला पर्याय देईल. म्हणून बडबड गीते आली पाहिजेत आणि बोलीतून आली पाहिजेत. बोली भाषेत शब्दात येऊ द्या. हे साहित्य मला माझं वाटलं पाहिजे तर मुलं हे करतील ना. तर माझी भाषा वेगळी आणि साहित्य वेगळे येते. त्यांना त्यांच्या बोली भाषेतून काय द्या, बडबड गीते द्या. म्हणजे आम्ही अजूनही माझ्या मुलाला काय होतं नाच रे मोरा जे मला माझे वडील सांगायचे. आता बस झालं. आजचे शब्द, आजच्या संकल्पना, आजचा मोबाईल त्यात येऊ द्या, आजचा इंटरनेट त्यात येऊ द्या, आजच्या मॉलचे तत्व शब्द येऊ द्या, ही संस्कृती हात येऊ द्या. बरोबर. ती संस्कृती वेगळी, त्या साहित्यातून येणारी संस्कृती वेगळी. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आंब्याचं बन ते वेगळी संस्कृती आली. आजची जी शहरी संस्कृती आहे ती हात येऊ द्या. ते त्याच ह्याच्यातून एक प्रश्न, कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या मुलाला विचारलं ना एखादी पोएम सांग तर ती पोएम सगळ्यांची पाठ असते, जॉनी जॉनी येस पप्पा. पण अजून आम्हाला जरी विचारलं मराठीतली एखादी कविता म्हणून दाखव तर नाही आठवत. अवघड आहे खरं. आणि एबीसीडी लगेच ए फॉर ऍपल आणि बाराखडी म्हण नाही. 1 2 3 म्हणतात, 1 2 3 4 नाही. म्हणजे आम्ही व्यवहारी झालोय भीतीपोटी. विशेषतः ग्रामीण भागातून जो शहरात आलाय माझ्यासारखा असे लाखो आहेत. शहर वाढले आणि कुठनं वाढले, लोक वरनं पडली का, साताराहून आली, कर्जून आली. आणि यांच्यामध्ये न्यूनगंड आहे. आपल्या हात सामावून जायचंय, आपल्या हात सामावून जायचं आहे. आणि समाजामध्ये एक अनुकरणा सिद्धांत आहे. मी लोक अनुकरण करत असतात. जो सक्सेसफुल झालाय ना त्याची भाषा कशी आहे, त्याचे कपडे कसे आहे, तो राहतो कसा, याचं आम्ही अनुकरण करतो. बरोबर. म्हणून हिरोईन सारखे मुलं बघायचा प्रयत्न करतात, मुली पण हिरोईन सारखं. कारण का सेम ते झाले, भाषेबाबत तसंच झालं. आम्ही अनुकरण करू लागलो. पण जेव्हा कळेल की हीच भाषा वापरली पाहिजे माझी बोली भाषा आणि त्याला प्रतिष्ठा दिली पाहिजे. आमचं काय झालं गावंढळ बोलतोस. गावठी. हो. म्हणजे आमचे भाषाचे प्राध्यापक म्हणजे काय झेडगुजरी बोलतो म्हणजे तुमच्याकडून शोभत नाही. मी म्हणलो त्यांना तुमच्याकडून शोभत नाही. मराठी भाषा ही बोली भाषा समृद्ध करणार आहे. बोली भाषा शिवाय येऊ दे ना, तो आमचा आविष्कार आहे. बरोबर. ते आमचं लक्षण आहे. कारण का ते राग व्यक्त करायचं लक्षण आहे. राग व्यक्त होतो तर म्हणून निचरा होतो. आणि मराठी माणूस रागीट आहे कारण तो तत्वनिष्ठ आहे. माझं म्हणलं मी मराठी असणं म्हणजे काय, तो तत्वनिष्ठ असणं. भारतीय असणं म्हणजे काय, अहिंसावादी असणं. म्हणून गांधींच्या मागे भारत गेला. बघा तुम्ही, संतांच्या मागे भारत गेला. सुभाषचंद्र बोस मोठा ग्रेट, पण त्यांच्या पूर्ण भारत नाही गेला. म्हणजे पुन्हा भारतीय असणं म्हणजे काय, मराठी असणं म्हणजे काय. आणि हे भारतीयत्व मराठीपण ग्रामीण भागात अजून तटच झालं नाही, टिकून आहे. शहरामध्ये काय झालंय, तो अधिक जागतिक होण्याचा प्रयत्न करतोय, अनुकरण. हे की नाही. म्हणजे आता कोरियन गाणं म्हणतात, माझी मुली कोरियन भाषा गाणं म्हणते. हे बघा फोटो कोरियन. मी म्हणतो मी मराठी माणूस. बरं आपण त्याला विरोध करू शकत नाहीये. मी बरोबर करते का, ती कोरियन गाणं म्हणते. मी त्या पुढं नाचरे मोरा म्हणतोय. आता माझा मोर किती टिकेल. मला पर्याय अजून नाही ना. पर्याय द्या मला. मी संगीतकार नाहीये, मी चांगला लहान बडबड माणूस नाहीये. माझी विनंती आहे हे येऊ द्या. माझ्या काय बापाला हे म्हणून सांगायची गरज आहे. बरोबर. काय कोरियनचे फेड आले. हो काय हो. म्हणजे हे जे आहे मी त्याला समजून सांगितलं तर ते आपलं गाणं म्हणू शकते. तिकडे त्यांनी ते करू नये का. ती उलट कला आहे. ती घरी बसून ती भाषा शिकली तर ती गाणं म्हणते. पुणे जिल्ह्यात ती पहिली आली, मोठी गोष्ट आहे. काय पण तू हे असं एक मी मराठी म्हणून मला असं वाटतं की अरे मी माझं का देऊ शकत नाही तिला. पण ते आजच्या परिभाषेत नाहीये. बरोबर. माझी परिभाषा वेगळी होती. ती त्यावेळेस संगीत वेगळं होतं, शब्द वेगळे होते. तिला आजच्या परिभाषेत द्यावं लागेल.
काय आणि ते आपण हळूहळू आणि कोणती भाषेच्या पातळीवर कोणती गोष्ट लगेच घडत नाही, त्याला कालखंड जावं लागतं. म्हणजे ज्ञानेश्वरसारखा मोठा ग्रंथ उगं झाला नाही, म्हणजे 500-600 वर्ष मराठी भाषा लोक बोलत होते त्यामुळे ते ग्रंथ तयार झाला. बरोबर. म्हणजे लगेच भाषा आली लगेच ग्रंथ तयार झाला असं होत नाही. आता आम्ही याच्यावर बोलतोय, सोशल मीडियावर हे बोलतोय, चर्चा करतोय, हे टाकतोय, 30-40 वर्ष थांबा, सातत्याने मारा करा. तुम्ही दाखवताय काय मीडियावाले, मग लोक परत मीडियाकडे येतात. हे 2 लोक सापडतात, मीडियावाले आणि प्राध्यापक. राजकारणाला कोणी बोलतच नाही राव. अहो ते सगळे पॉलिश ठरवतात. पॉलिश कोण ठरवतं? राजकारणी. त्यांना पकडा, म्हणजे त्यांना पकडा, मग त्यांची डिमांड करा. बरोबर. की तुम्ही यासाठी काय करताय, त्यांना विचारा तुम्ही यासाठी काय करताय काय. हे सगळं असं असावं असं मला वाटतं. ओके. खरं म्हणजे तुमचं मी कौतुक करेल की तुम्ही साताराहून इकडे येते, खास मराठी भाषेसाठी आलात. ह्याचा अर्थ काय, मराठी भाषा जे एक माणसाला उर्मी देते ती जिवंत राहिली पाहिजे. तुम्ही मागशी म्हटलं की आता कुठे आपल्याला अभिजात भाषा दर्जा मिळाला म्हणून आपण करतोय, तसं नाही. एवढे साहित्य म्हणजे भरतायत ते दर्जा आहे म्हणून, दर्जा सिद्ध झालाय. तो होता दिल्लीमध्ये, हमेशा मराठी माणसाला अडवलेलंच आहे. हा इतिहास आहे, हा मध्ययुगीन काळापासून इतिहास आहे. आताही अडवले असू द्या तरी, कारण का मराठी माणसाचं भय आहे, तो कर्तृत्वान आहे. बरोबर. मराठी साहित्यात पण दम आहे, काय मराठी भाषेत पण दम आहे. नक्कीच ग्रामीण भागात तरुण जेव्हा हे बघा तुम्ही, भाऊ कराडे, नागराज मंजुळे कुठून आले, ग्रामीण भागातून आले. त्यांनी रेकॉर्ड मोडला. बरोबर. म्हणजे बोली भाषेत तुम्ही साहित्य लिहा, बोली भाषेत प्रश्न मांडा, ग्रामीण भागातले लोक तुम्हाला. मग तो संगीत तयार करायला गेला अमेरिकेत, ओके, हो, पण बोल कुठले, मराठी. वाद्य कुठले, हे जर आपण करू शकलो, नव जुन्याचं एकत्र करू शकलो काय, तर मी फार आशावादी आहे. आणि मराठी माणूस या मानव जातीला चांगलं योगदान देऊ शकेल. मध्ययुगीन काळात आम्ही योगदान दिलं, भक्तिमार्ग आम्ही आणला. पूर्वी तंत्रवाद होता, उपास तापास तंत्र, संतांना सांगितलं नाही, कांदा मुळा भाज्या विठाबाई माझी, कर्मात भक्तिभाव, हे योगदान आहे. 700 संत होऊन गेले. बरोबर. फुले शाहू आंबेडकर समाजवर होऊन गेले, माणसासारखं वागावं, हे सात्विक होऊन गेले. आमच्याकडे एवढे आमचे नेते बघा, आमचे राजकीय नेते सुद्धा तत्वनिष्ठ होते. विष्णुराव चव्हाण, शरद पवार, आता संबंध जास्त बोलू शकत नाही मी, बरोबर आहे त्यांच्या मनात आहे, पण ते जनसामान्यातून डेटा वाढला पाहिजे. हे जे तुम्ही बोलून फायदा नाही, जनसामान्य माणसाला वाटलं पाहिजे. कारण नाही हे आपल्याला पुन्हा एकदा अटके पार झेंडा रावायचा ना, तर मराठीत आपण चांगले झेंडे राहू शकतो. बरोबर. बाकी नाही. एक मराठी माणूस म्हणून तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, ज्या वावड्या आपण उठवत असतो की मराठी भाषा लोप पावत चालली, मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे, तर आजच्या ह्या चर्चेतून एवढं जाणवलं की मराठी भाषा समृद्धच आहे आणि मराठी भाषेच्या संवर्धनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला सरांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आशावादीपणानं कसं पाहिलं पाहिजे मराठीकडं. सरांनी हे सांगितलं की मराठी माणसाला दिल्लीमध्ये आत्तापर्यंत अडवलं गेलंय, त्याच दिल्लीमध्ये 98वा मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. हे त्याचं द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच चांगल्या नोटवरती, याच चांगल्या पॉईंटवरती आजचा आपण पॉडकास्ट थांबूयात. आणि मराठी भाषेमध्ये बोलण्यासारखं खूप काही आहे, दलित साहित्य आहे, संत साहित्य आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या विषयांवरती तुम्हाला कोणत्या विषयावरती सरांशी बोलायला आवडेल ते आम्हाला सांगा. आपण त्या विषयावरती नंतर एखादा पॉडकास्ट नक्कीच घेऊया. कधी. आत्तापुरतं थांबूयात. धन्यवाद.